श्री स्वामी समर्थ. माझी ओळख सांगते की मी स्वामी सेवेकरी आहे. स्वामीच माझे भाग्यविधाता. मला आलेला प्रगट दिनांचा स्वामींचा अनुभव सांगत आहे. माझे कुलदैवत, माझी कुलदेवी, माझे ग्रामदैवत, माहेरचे दैवत, माझे मातापिता यांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते. काय झालं, 2 वर्ष झालं मी म्हणण्यापेक्षा माझ्याकडून स्वामी आरतीची सेवा करून घेत आहे. ती आरतीची सेवा केंद्रे दादांच्या आणि प्रदीप दादांच्या आशीर्वादाने सुरू केलेली आहे. तर ती सेवा योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. स्वामी माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. प्रगट दिना दिवशी काय झालं, मी बाबांना बोलले की बाबा, तुम्ही जसं एक मुलगा खेळत होता, तो गोट्या खेळत होता, त्याच्याबरोबर खेळायला कोणी नव्हतं, तर तुम्ही ते पोरगं सारखं म्हणतं देवा माझ्याबरोबर खेळायला कोण नाही, त्याला सारखं उदास वाटत होतं. त्यावेळेस महाराजांनी लहान बालकाचं रूप घेतलं आणि प्रगट झाले आणि त्याच्यासंग गोट्या खेळू लागले. त्या पोराला जशी बाबा तुम्ही प्रचिती दिली तशी आज प्रगट दिना दिवशी मलाही प्रचिती द्या. तुम्ही आलेलं मला कळू द्या बाबा, काहीतरी प्रचिती द्या. म्हणून बाबाने मला काय दिलं तर थांबा, मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवत आहे. मला बाबांनी एक गोटी दिली. ती गोटी मला माहिती नव्हती. ती गोटी आमच्या मिस्टरांना सापडली. ती सापडलेली होती. त्यांनी ती कुठली गोटी आहे म्हणून ही केलं, कुठंतरी ठेवली आणि ती गोटी दुसऱ्या दिवशी मला सापडली. तर मी म्हणते ही गोटी कुठून आली, तर त्यांना विचारलं तर ते म्हणले काय की काल मला ही गोटी सापडली. तर ही गोटी माझ्या परत लक्षात आलं की बाबा, मी तुम्हाला विचारलं होतं की मला तुम्ही आलेल्याची म्हणजे साक्ष द्या. तर ती साक्ष बाबांनी मला दिलेली. तर त्या मी केंद्रीय दादांना मेसेज केला, परत भगत ताईंना मेसेज केला की मला अशी गोटी प्रगट दिना दिवशी सापडल्या. तर ही गोटी कसली आहे, तर केंद्रीय दादांनी मला सांगितलं बाळा ती सुरक्षित ठेव. मग ती गोटी मी ठेवल्या. भगताईंनीही तसं सांगितलं. भगताई म्हणाल्या की तुमच्या घरी लहान मूल कोण आहे का, तर आमच्या घरी लहान मूल कोणीच नाही. त्याच्यामुळं ही बाबांनीच मला प्रसाद दिला नाही. प्रसाद म्हणण्यापेक्षा त्यांनी आलेल्याची साक्ष मला दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ. बघा ही गोटी सगळ्यांनी बघा. तर दादा म्हणले काय, दादाने मला सांगितलं की त्या गोटीचा मला फोटो काढून पाठव. मी फोटो काढायला जाते, तर फोटो काढील तसं ह्या गोटीचं कलर बदलत आहेत. ही बाबांनी दिलेली, म्हणजे मी तुझ्या घरात आलेलो आहे ही मला साक्ष दिलेली आहे. बघा सगळ्यांनी बघा, ही गोटी फोटो काढील तसं त्याचं कलर बदलत आहेत. श्री स्वामी समर्थ. बघा ह्या गोटीचा चमत्कार काय दिसतंय बघा तुम्हाला सगळ्यांनी, आणि मला कमेंट करून सांगा की ह्या गोटीत तुम्हाला काही दिसतं. ही बाबांनी मला दिलेली साक्ष आहे, माझ्या स्वामींनी दिलेली साक्ष आहे. सगळ्यांना पटू द्या आणि कुणाकुणाला पटलंय त्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणून लिहा. मला जसं आठवेल तशी मी अनुभव शेअर करेल. माझं बोलण्यात जरा चुका होते ती तर माफ करा. माझ्याकडून काही चुकत असेल तर मला सांगा. मी जरा साधीच बाई आहे, माझ्याकडून अडकळत मी बोलत आहे. आणि सुनीताताई, तुम्हीही आपल्या स्वामी ओम ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा.